तुमच्याकडे जर का 10,000 रुपये असतील तर तुम्ही काय कराल? तुम्ही FD कराल की SIP कराल? कारण आजकाल लोकांची 2 मतं असतात. FD म्हणजे सुरक्षित असते, आपले वडील किंवा म्हातारे लोक सर्व FD मध्ये इन्व्हेस्ट करतात, आणि दुसरं म्हणजे SIP केल्याशिवाय श्रीमंत होता येत नाही. कारण तुम्ही इंस्टाग्रामवरती रील्स बघितल्या असतील, 1 करोड रुपये, 3 करोड, 5 करोड याचा कॉर्पस कसं काय बनवायचा, कसं श्रीमंत व्हायचं, ह्या सर्व गोष्टी तुम्ही बघितल्या असतील. पण जर का तेच दुसऱ्या बाजूला जर का वॉर झाला, मार्केट क्रॅश झालं, तर SIPचे रिटर्न पण खूप जोरात खाली पडतात. तेव्हा लगेच आपला जीव घाबरतो आणि आपल्याला असं वाटतं की त्यापेक्षा FD केलीच बरं झालं असतं, कमीत कमी आपल्याला 7-8% तरी रिटर्न मिळाले असते. तर मग योग्य काय आहे, FD चांगली की SIP चांगली आहे, ते ह्याच व्हिडिओमध्ये आपण समजूया. तर नमस्कार, मी आहे ईश्वर सोनवणे आणि रिच मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण बेसिकपासून समजूया की FD म्हणजे काय असतं. तर FD म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. तुम्ही बँकेमध्ये पैसे काही कालावधीसाठी ठेवता आणि त्यावरती तुम्हाला बँक 6 ते 7% रिटर्न देते. जर का तुमचं एज जास्त असेल तर तुम्हाला थोडे चांगले रिटर्न मिळतात. तर मग FDचे फायदे काय आहेत की तुमचे पैसे सुरक्षित राहतात, तुम्हाला गॅरंटीड रिटर्न मिळतात आणि तुमची रिस्क नाही आहे. पण रिस्क आहे कशी? तर इन्फ्लेशन. कारण इन्फ्लेशनसुद्धा 6 ते 7% इन्फ्लेशन आहे. जर का तुम्हाला 10 वर्षानंतर 1 लाख रुपयाचे 1,80,000 रुपये जरी मिळाले तरी तुमच्या पैशांची खरी किंमत 1,05,000 ते 10,000 रुपये असेल. तर याच्यामध्ये तुमचा थोडाफार लॉस आहेच, पण ॲटलिस्ट तुमचे पैसे सुरक्षित आहेत. मग दुसऱ्या बाजूला गोष्ट करूया SIP बद्दल. तर SIP म्हणजे काय असतं की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे एकंदरीत तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होतात. याच्यामध्ये काय असतं की फंड मॅनेजर असतो जो हजारो लाखो लोकांचे पैसे एकत्रित करतो. तो प्रॉपर स्टॉक ॲनालाइज करून आपले पैसे सेफली इन्व्हेस्ट करतो आणि आपल्याला त्याच्यामधनं 12 ते 15% इझिली रिटर्न मिळतात. आणि जर का रिस्क जास्त घेतली तर 20-25% रिटर्नसुद्धा मिळतात. मग करायचं काय? FD करायची की SIP करायची? तुम्ही इमर्जन्सी फंडसाठी FDचा उपयोग करू शकता. म्हणजे जर का उद्याच्या दिवशी तुमचा जॉब गेला, तुमच्या फॅमिलीमध्ये काही मेडिकल इमर्जन्सी आली किंवा काही मोठा प्रॉब्लेम झाला आणि तुम्हाला पैशांची गरज आहे, तर तेव्हा तुमच्यासाठी FD हा बेस्ट पर्याय असेल. कारण की तुम्ही FD लगेच तोडू शकता आणि तुम्हाला पैसे मिळतील. थोडंफार तुम्हाला फाईन लागू शकतो, पण चालेल. म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट तुमचे पैसे मिळतील टायमावरती आणि जे प्रॉमिस्ड पैसे ते मिळतील. पण ते जर का SIP जर का तुम्ही इमर्जन्सी फंडसारखी यूज केली, तुम्हाला काही मोठा प्रॉब्लेम झाला आणि तेव्हा जर का मार्केट क्रॅश झालेलं असलं, तुम्हाला ते पैसे मिळणार नाहीत आणि मग त्यावेळेस तुम्हाला लॉसमध्ये ती SIP विकावी लागेल. तर अशा प्रकारे तुम्हाला दोघींमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. FDमध्ये पण थोडीफार अमाऊंट टाकायची आहे आणि ग्रोथवाले पैसे तुम्हाला SIPमध्ये टाकायचे आहे. आणि जर तुम्हाला स्वतःहून अभ्यास करायचा असेल, स्टॉक मार्केट कशा प्रकारे काम करतं, तुम्ही कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकता, तर यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि अशा चांगल्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. आपण फ्युचरमध्ये अजून बोलूया की स्टॉक मार्केटमध्ये चांगले स्टॉक कसे निवडायचे, कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायची. तर आजच रिच मराठीला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.